सातारा जिल्ह्यातील फटाफट बातम्या. तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोरेगाव कुमठे गावानजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने विजापूर जिल्ह्यातील दोघांचा जागीच मृत्यू. सातारा शहरात मुस्लिम बांधवांनी घेतले चंद्राचे दर्शन, रमजान महिन्यास झाला प्रारंभ. सातारा जिल्ह्यातील 32 मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू. महाराष्ट्र मंदिर महासंघ समन्वयक सुनील घनवट यांनी दिली माहिती. सातारा तालुक्यातील सासपडे गावाचा सर्वांगीण विकास करणार आमदार बाळासाहेब पाटील यांचे सासपडे येथे प्रतिपादन. सातारा जिल्ह्यात दुष्काळी सुविधा लागू करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केली मागणी. भारतीय जनता पार्टीला देशातील कायदा व घटना बदलायच्या आहेत, आमदार शशिकांत शिंदे यांचा आरोप. दोम धरण डाव्या कालव्याच्या दोन्ही तीरावर 50 मीटरवर कलम 144 लागू करा. पाणी बचाव संघर्ष समितीचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगण येथील पोस्ट ऑफिस शेजारी अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यावर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा शहरातील सदर बाजार येथील राष्ट्रवादी कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक पार पडली. महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक पार पडली. सातारा शहराजवळ असणाऱ्या क्षेत्रमाहुली येथे मंदिर सुशोभीकरणाचा नारळ फुटला. कोरेगावात लोकशाहीचे मंदिर 7 महिन्यात उभा करणार. पंचायत समिती नूतन इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी नामदार महेश शिंदे यांचे प्रतिपादन. कराड तालुक्यातील नांदलापूर गावाच्या हद्दीत महामार्गावर 2 कारची धडक होऊन अपघात. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी. सातारा तालुक्यातील जकातवाडी येथे काव्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद. अनेक कवींनी घेतला सहभाग. जावली तालुक्यातील कुडाळ येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर 2 ठिकाणी कुडाळ पोलिसांनी टाकला छापा. जुगाराचे साहित्य व मुद्देमाल करण्यात आला जप्त. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती देईल त्या उमेदवाराला विजयी करू. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांचे कोरेगाव येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रतिपादन. विकास कामी पोलिसांना सहकार्य करण्याचं आमदार जयकुमार गोरे यांचे खटाव तालुक्यातील वडूज येथे आश्वासन. कराड उत्तर मतदारसंघासाठी भाजप नेते मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर. संपर्क कार्यालयातून देण्यात आली माहिती. पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई जयंती सोहळा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत संपन्न. जावली तालुक्यातील मेढा नगरपंचायतीच्या करवाढीच्या विरोधात आंदोलन करण्याचा रहिवासी शेतकरी बचाव संघाचे सुरेश पार्टे यांचा इशारा. सातारा शहरातील अमोल कांबळे यांची सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीसपदी करण्यात आली निवड. वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणाऱ्या टोळीला पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तडीपार केले. वाईतील गुन्हेगारी मोडून काढण्यात वाई पोलीस ॲक्शन मोडवर आल्याने वाई पोलिसांचे नागरिकांच्या वतीने होत आहे स्वागत. सातारा जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवू लागली असून यापुढे धरणातून सिंचन व पिण्यासाठी पाणी सोडण्यावर मर्यादा येणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील 7 धरणांनी गाठला तळ. सातारा शहरात उभारला जाणार 75 फुटी राष्ट्रध्वज. हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाच्या ठिकाणी उभारला जाणार राष्ट्रीय ध्वज. किल्ले अजिंक्यताऱ्यावर भीषण वणव्यामुळे वृक्षसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. किल्ल्यावर धुराचे प्रचंड लोट.